नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सिद्धरामेश्वर गणपाटील, आधार आयुर्वेद पंचकर्म सेंटर मंगळवेढा. आधार आयुर्वेदी आरोग्यविषयक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. नेहमीप्रमाणे आजही आपण एक विषय चर्चेसाठी घेऊन आलो आहे. तर आजचा विषय आहे निरोगी राहण्यासाठी कोणता व्यायाम करावा किंवा निरोगी राहण्यासाठी सर्वोत्कृष्ट व्यायाम कोणता. तर आता अलीकडं आम्ही हॉस्पिटलमध्ये रुग्ण बघताना त्यांना जे काही वजन कमी करण्यासाठी PCODचा त्रास आहे, पचनाचा त्रास आहे, अनेक जे प्रकारचे जे त्रास आहेत ते कमी करण्यासाठी आम्ही व्यायाम हा आवश्यक आहे आणि तो करायला पाहिजे हे ज्यावेळी ॲडवाईज करतो सांगतो, त्यावेळी व्यायाम म्हटलं की प्रत्येकाच्या अलीकडं मनामध्ये फक्त जिम ही संकल्पना येते. व्यायाम म्हणजे जिम आणि जिम जॉईन करून प्रत्येकाने तो व्यायाम करायचा असं एक फॅशन निघाली आहे आत्ता. जसं पुरुषांसाठी व्यायाम अगोदर म्हणजे जिम असं व्हायचं बॉडी बिल्डिंगसाठी, पण आता त्याच्याबरोबरीने स्त्रियांचे सुद्धा जिम जॉईन करण्याचे प्रमाण हे खूप जास्त वाढलं आहे. पण त्या जिमबद्दल जी काही आधुनिक आणि शास्त्रोक्त माहिती असते ती अजिबात आपल्याला उपलब्ध नसते किंवा माहिती नसते. जिम कशासाठी जॉईन करायचे हेही एक बेसिक गोष्ट आपल्याला माहीत नसते. कारण का तर जिममध्ये सुद्धा अनेक वेगवेगळे प्रकार आहेत, त्याचे वेगवेगळे ट्रेनर्स असतात आणि त्याचे वेगवेगळे फायदे आहेत, त्याचे तोटेसुद्धा आहेत, हे सुद्धा आपल्याला माहिती नसतं. तर जिममध्ये गेल्यानंतर एक दोन प्रकारे आपल्याला त्या गोष्टी ट्रीट करायच्या असतात. त्यामध्ये पहिली गोष्ट आहे की निरोगी राहण्यासाठी म्हणजे फिटनेससाठी जिम जॉईन करणे, आणि दुसरी गोष्ट आहे बॉडी बिल्डिंग जे आहे, बॉडी बिल्डिंग करण्यासाठी जिम जॉईन करणे. असं दोन प्रकारे जिम हे जॉईन केली जाते. त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये म्हणलं तरी चालेल की 99% जिम जे आहेत आणि जिममधील जे ट्रेनर्स आहेत हे बॉडी बिल्डिंग या बेसवरती असतात. त्यामुळे जे आपण महाराष्ट्रातील किंवा आपण सर्वसामान्य लोक जी आत्ता अलीकडं आलेल्या जिम्समध्ये जिम जॉईन करणं हे काही आपल्या फिटनेससाठी किंवा निरोगी राहण्यासाठी त्याचा कोणताही प्रकारे उपयोग होत नाही. त्यामुळं हे डोक्यातनं तुम्ही काढून घेतलं पाहिजे की व्यायाम म्हणजे जिम जॉईन करणे. त्याच्यापेक्षा सर्वोत्कृष्ट व्यायाम जो आहे तो आज मी तुम्हाला सांगतो आहे. तो तुम्ही जर केला तर वेळ आणि पैसा हे दोन्ही गोष्ट तुमच्या वाचतील आणि निरोगी राहण्यासाठी जे काही व्यायाम करावा लागतो आहे तोही तुमचा खूप चांगल्या पद्धतीनं होईल. सकाळी उपाशी पोटीच व्यायाम केला जातो. सायंकाळी केलेला व्यायाम हा व्यायाम म्हणत नाहीत. कारण ज्यावेळी पोटामध्ये काहीतरी अन्न टाकलेलं असतं त्यानंतर जे काय आपण हालचाल करतो किंवा व्यायाम एक्सरसाइज करायचा प्रयत्न करतो तर ते फक्त आहे त्या अन्नाला पचवण्याचं काम करतं. म्हणजे शतपावली या व्याख्येखाली ते येऊ शकतं, पण ते व्यायाम म्हणून होत नाही. जर तुम्हाला खरंच व्यायाम करायचा आहे, तुमच्या शरीरातील काही अतिरिक्त एनर्जी आहे, ऊर्जा जी आहे अतिरिक्त झालेली ती खर्च करायची असेल, प्रत्येक शरीराचे अवयव आहे त्याचा व्यायाम हवा असं वाटत असेल तर तो तुम्हाला सकाळी उपाशी पोटीच करावा लागेल. तरच त्याचा काहीतरी तुमच्या शरीराला फायदा होऊ शकतो. आणि त्याचेही काहीतरी नियम आहेत की तो किती वेळ करावा, किती वेळानंतर तुमची ऊर्जा खर्च व्हायला चालू होते, हे सगळं तुम्ही नीट समजून घेतलं पाहिजे. तरच तुम्हाला ह्या व्यायामाचा चांगल्या पद्धतीने फायदा होईल. ठराविक प्रकारचे असे योगासनं तुम्हाला आलेच पाहिजेत. काही झुंबा डान्स सारखे असे अनेक आता काही प्रकार निघालेत व्यायामाचे, त्यातून तुम्ही ते करायला बघतात पण त्यातनं काहीच साध्य होत नाही. सगळ्यात चांगला व्यायाम तुम्हाला मी सांगतो आहे तो नियमाप्रमाणे केला तर तो खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला फायदा देतो. तर सकाळी उपाशी पोटी भरभर न बोलता हे दोन शब्द खूप महत्त्वाचे आहेत. आपण सकाळी चालतो हे खूप म्हणजे बरेच लोक चालतात, जवळजवळ 50-60% रोज सकाळी उठून चालायला जातात. पण ह्या दोन गोष्टी, हे दोन जे शब्द आहेत हे त्यातले विसरले जातात, त्यामुळे त्याचा आपल्याला फायदा मिळत नाही. तर सकाळी उपाशी पोटी भरभर न बोलता सलग 45 मिनिट चालणे हा जगातला सर्वोत्कृष्ट व्यायाम होऊ शकतो. मी परत एकदा रिपीट करतो आहे,
त्या 2-3 गोष्टी तुम्ही त्यातल्या विसरताय. सकाळी उपाशी पोटी म्हणजे चहा वगैरे काहीही न घेता, कारण चहा घेतला की त्यात साखर आली की ती ऊर्जा खर्च होते. म्हणजे जे आपण काही चालणं वगैरे जे करतोय त्यातून जी काही ऊर्जा खर्च होते ती चहातली जी काही साखर आहे ती वापरली जाते. त्यामुळे आपल्याला अगोदरचं जे काय आहे जास्त झालेली ऊर्जा शरीरातली साखर म्हणा, हे जर खर्च करायचं असेल तर पोट उपाशी पाहिजे. म्हणून सकाळी उपाशी पोटी पाहिजे. दुसरी गोष्ट भरभर. तिसरी गोष्ट आहे कुठल्याही प्रकारे न बोलता, कारण आपण गप्पा मारत चाललं तर त्याचा कुठल्याही प्रकारे तुम्हाला फायदा मिळणार नाही. त्याचं जे स्पीड आहे ते आपण त्यात मेंटेन ठेवू शकत नाही. आणि सलग 45 मिनटं, सलग 45 मिनटं यासाठी की ज्यावेळी आपण भरभर न बोलता सलग 15 मिनटं चालतो त्यानंतर आपली ऊर्जा खर्च व्हायला चालू होते. शरीर पहिले जे काही वॉर्मअप आहे, म्हणजे थोडक्यात शरीर गरम होऊन त्याची जी काही चरबी वगैरे जी शरीरामधली आहे ती खर्च व्हायला चालू व्हायला साधारण 15 मिनटं लागतात. आणि तिथून पुढे आपला जे काही व्यायाम होईल त्याने तिथला जो काही ऊर्जा आहे आपली खर्च होते. त्यामुळं कमीत कमी एक 20 मिनटं 15 मिनटं तरी आपला व्यायाम हा झाला पाहिजे. त्याने आपल्या शरीरातली ऊर्जा खर्च झाली पाहिजे, तरच आपलं शरीर हे अगदी चांगल्या प्रकारे निरोगी राहू शकतं. म्हणून 15 मिनटं आणि 20 मिनटं याचा अर्थ पाऊण तास म्हणजे 45 मिनटं आपण सकाळी उपाशी पोटी भरभर न बोलता सलग 45 मिनटं चाललं तर हा जगातला सर्वोत्कृष्ट व्यायाम होऊ शकतो मिळतात. त्याच्यामध्ये वजन वाढत नाही, वजन नियंत्रित अगदी राहतं. चरबीचं अतिरिक्त प्रमाणात जे काही साठली जाते ती साठली जाणार नाही. पचन सुधारलं जातं. पचन सुधारल्यामुळं तुम्हाला अजिबात पित्ताचा आणि पोटाच्या कुठल्याही विकारांचा त्रास होणार नाही. हे एक सर्वोत्कृष्ट त्यातला फायदा तुम्हाला मिळेल. कारण पित्ताच्या आणि पोटाच्या विकारांचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे. जर पित्त झालं नाही आणि पचन जर चांगलं झालं तर कुठल्याही प्रकारे वजन वाढत नाही. त्यामुळे ह्या बेसिक गोष्टीपासून जर तुम्ही ही गोष्ट शिकली आणि जर हा न बोलता भरभर तुम्ही जर सकाळी 45 मिनटं चालला, हा व्यायाम जर तुम्ही उद्यापासून चालू केला तर खूप चांगल्या पद्धतीने याचे तुम्हाला फायदे मिळतील. अशा पद्धतीनं जर तुम्ही संकल्प केला असेल, काही बऱ्याच वेळा आपण संकल्प करतो, काहीतरी डॉक्टरांनी सांगितलं असतं, काहीतरी आजार झाल्यावरच आपण जागे होतो. बीपीचा आजार झाला आहे, साखर झाली आहे, त्यावेळीच आपण जागे होतो आणि व्यायामाला चालू करतो. जर तुम्ही असा संकल्प केला असेल तुम्ही व्यायाम करायचा आहे तर त्याची सुरुवात करताना ह्या पद्धतीनं व्यायाम तुम्ही चालू केला तर खूप चांगले फायदे तुम्हाला मिळू शकतात. आणि सगळ्यात मोठा ह्याचा फायदा आहे की कोणत्याही वयामध्ये हे तुम्ही करू शकता. असं नाही की वयस्कर लोकांना हा करता येणार नाही. तर हे करताना सुरुवातीला तुम्हाला एक 10 मिनटं झाले की दम लागेल, 15 मिनटं झाले की दम लागेल, 20 मिनटं झाले की दम लागेल. कारण आपण हे कधीच केलेलं नसतं, एवढं भरभर आपण चाललेलोच नसतो. त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला थोडं चाललं की दम लागायला चालू होईल. पण सुरुवात करताना 10 मिनटाने चालू करा. हळूहळू तुमची जी काही कॅपॅसिटी आहे शरीराची हळूहळू वाढत जाते. तुम्ही आज 10 मिनटं चालल्यानंतर थकले जाताय, धाप लागली जाते. उद्या परवा असं आठवड्याने तुम्हाला 12 मिनटं 15 मिनटं 20 मिनटं जाईपर्यंत तुम्ही थकाल. असं करत तुम्ही काही दिवसांनी अर्धा तास ते 45 मिनटापर्यंत सलग चालू शकाल. तर अशा पद्धतीनं हे त्याचं प्रमाण जे आहे आणि स्पीड हे वाढवत जायचं. आणि ज्यावेळी तुम्ही ते पूर्णपणे न थांबता चालाल त्यावेळी तुम्ही हाच व्यायाम कंटिन्यू करू शकता. तर अशा पद्धतीनं हा सांगितलेला जगातला सर्वोत्कृष्ट व्यायाम तुम्ही चालू करा आणि त्याचे फायदे मला कमेंटमध्ये सांगा. त्याच्याबद्दल काही अजून तुम्हाला शंका असतील तरीही कमेंटमध्ये सांगा. तसेच कुठला विषय अजून तुम्हाला आयुर्वेदातला समजून घ्यायचा आहे किंवा कुठल्या विषयाबद्दल जर शंका असतील आयुर्वेदातल्या आजाराबद्दल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्याबद्दलचे व्हिडिओ आपण बनवायला घेऊ. तर अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.